विद्यार्थ्यांना वाटतं की आपण अभ्यास केला की आपण मोठे होऊ, आपल्याला यश मिळेल. पण अभ्यास करून यश मिळत नाही. तर यश हे तेव्हा मिळतं जेव्हा आपली निष्ठा त्या अभ्यासावरती असते. आपले सगळे प्राण त्या अभ्यासाच्या ठिकाणी एकत्रित येतात. आपली सगळी इंद्रिय बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करतात, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतात आणि त्यांच्यासमोर फक्त एकच विषय असतो. आणि असं जेव्हा होतं ना, तेव्हा तो अभ्यास त्यांच्यासाठी तो भगवंत बनत असतो. आणि त्याच अभ्यासामध्ये खूप मोठं सामर्थ्य येतं. तो अभ्यास आपल्याला पाहिजे तसं बनवू शकतो. तोच अभ्यास आपल्याला मोठं करू शकतो, आपल्याला श्रीमंत करू शकतो. तोच अभ्यास आपल्याला सुखही देऊ शकतो आणि तोच अभ्यास आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देऊ शकतो. सर्वसाधारण केलेला अभ्यास नाही. ज्या अभ्यासाच्या ठिकाणी आपले सगळे प्राण धाव घेतात, ज्या अभ्यासाच्या ठिकाणी आपली सगळे इंद्रिय धाव घेतात. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्यांचा अनुभव सांगितला की मी अभ्यास कसा केला, मी साधना कशी केली. तहान लिया तहानची पियावी, भुके लिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. तहान लागली तर तहानेलाच पिऊन घेतलं, भूक लागली तर भुकेलाच खाऊन घेतलं. कारण तहान आणि भूक हा विषयच त्यांच्यासाठी आता अभ्यास झालाय. तहान लागली तर ती कशाची? फक्त अभ्यासाचीच. भूक लागली तर ती कशाची? फक्त अभ्यासाचीच. असं जेव्हा होतं ना, तेव्हा तो अभ्यास आपल्याला इतकं मोठं करतो की अकल्पनीय. आपण अभ्यास करतो, पण त्या अभ्यासाकडे आपले सगळे प्राण धाव घेतात का?